नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. आजपासून आपल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात झाली आहे. मी आता सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात आहे आणि आज यन्नी मजण आहे. यन्नी मजण म्हणजे तैलाभिषेक. सिद्धरामेश्वर महाराजांनी जे सोलापूर शहरामध्ये 68 लिंग स्थापन केलेत, त्या 68 लिंगांना भाविकांकडनं तैलाभिषेक केला जातो, तेलाचा अभिषेक केला जातो. हजारो भाविक या तैलाभिषेक प्रदक्षिणामध्ये सहभागी होत असतात. आता सकाळचे 8:30-9 वाजत आलेत. आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता आम्ही आमच्या तैलाभिषेक प्रदक्षिणेला सुरुवात करतोय. मंदिर परिसरामध्ये जवळपास 16 लिंग आहेत 68 लिंगांपैकी, आणि आता आम्ही दर्शनाला निघालोय. चला आज जाऊया. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगापैकी हे पहिलं लिंग अमृतलिंग सिद्धेश्वर मंदिर परिसरातच आहे. 1 नंबरचं लिंग आहे, इथं उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे. 2 नंबरचं लिंग आहे श्री पापेश्वर लिंग आणि 3 नंबरचं आहे सोमेश्वर लिंग. हे बघा इथं आहे. 4 क्रमांकाचं जे आहे ते संगमेश्वर लिंग आणि 5 नंबरचं परमेश्वर लिंग. हे बघा इकडे. श्री सिद्धरामेश्वर समाजांची ही योग समाधी या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत आहेत. आपण पाहतोय. आता जस्ट आम्ही इथं दर्शन करून आलो. सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये इकडे अन्नछत्राच्या बाजूला भगवान शिवशंकराची ही प्रसन्न भावमुद्रेतली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. 8व्या क्रमांकाचे लिंग मंदिराच्या या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं. श्री ओंकारेश्वर लिंग असं याचं नाव आहे. 9व्या क्रमांकाचं श्री आहेश्वर लिंग या ठिकाणी आहे सिद्धेश्वर मंदिरात. सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी लोक येत आहेत. आपण पाहतोय. सात नंबरचं वज्रेश्वर लिंग या ठिकाणी आहे. 11 नंबरचं अकलेश्वर आणि अगदी याच्या पुढेच आहे श्री माहेश्वर 10 नंबरचं लिंग. 68 लिंगापैकी हे 12व्या क्रमांकाचं श्री उमेश्वर लिंग आहे. आपण जिथून मंदिरामध्ये एंट्री करतो त्या अगदी तलावाच्या बाजूला कट्ट्याच्या इथं 12 नंबर आहे. इकडं एकच दिसतंय हे 12 नंबरचं उमेश्वर लिंगचं दर्शन आपण आता घेतोय. श्री शिखरेश्वर लिंग हे आहे बघा इकडे. इकडचा जो महाद्वार आहे मंदिराचा, इथून आपण एंट्री केले हे आहे शिखरेश्वर लिंग. आणि इकडे आहे श्री आदिलिंगेश्वर लिंग 14 नंबरचं. नंदिकेश्वर लिंग आहे या ठिकाणी, ते आहे आपलं 15 नंबरचं लिंग. आणि इकडे समोर आहे आलेश्वर लिंग, ते आहे 16 नंबरचं लिंग. होम मैदानाच्या समोर डफरिंग हॉस्पिटलच्या जवळ हे आहे तेलेश्वर लिंग 17 नंबर. होम मैदानाच्या शेजारी जे पेंटिंग करण्यात आलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी बघा श्री सिद्धरामेश्वर स्थापित 68 लिंगांची नावं, त्याची माहिती देण्यात आलेली आहे. अगदी याच्या शेजारीच 17 नंबरचं लिंग आहे. हे आहे 18व्या नंबरचं लिंग विश्वेश्वर लिंग. दर्शनासाठी भाविक येत आहेत. समोर आहे महापौर बंगला आणि महापौर बंगल्याच्या अगदी समोर आहे हे 19 नंबरचं लिंग श्री ब्रह्मेश्वर लिंग. हे बघा मंडप मारण्यात आलेला आहे, स्वच्छता करण्यात आलेली आहे. या ठिकाणी स्वच्छता सुरू आहे. ब्रह्मेश्वर लिंग 19 नंबर. रेल्वे स्टेशन आणि इथं पोस्ट ऑफिस आणि अगदी ह्याच्या समोर हे आहे 20 नंबरचं लिंग. हे बघा इथं लोक दर्शन करतात. कोपेश्वर लिंग 20 नंबर. आणि अगदी याच्या समोर आता आपल्याला जायचं आहे शनी मंदिरच्या इथं काही लिंग आहेत, तिथं जाऊया.
68 लिंगापैकी हे बघा, हे 2 लिंग इथं आहेत, 21 आणि 22. अडकेश्वर आणि त्रिपुरेश्वर या ठिकाणी शनी मंदिरला चिटकूनच हे 2 लिंग आहेत. 68 लिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे. शनी मंदिर परिसरात 2 लिंग आहेत या ठिकाणी आणि या लिंगांचं दर्शन घेण्यासाठी लोक आलेले आहेत. असोसिएशन सोलापूर महाराष्ट्र यांच्या वतीनं भाविकांना इथं प्रसाद वाटप सुरू आहे. आपण पाहतोय या लिंगायत असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत ते भाविकांना प्रसाद वाटप करत आहेत. डॉक्टर पेटकर फॅमिलीच्या वतीनं या ठिकाणी चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चहा आणि पाणी पेटकर फॅमिलीच्या वतीनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. चहा आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी 68 लिंगाच्या प्रदक्षिणाला जे भाविक येत आहेत त्यांच्यासाठी चहा आणि पाण्याची व्यवस्था. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. उमानगरी परिसरामध्ये हे आहे 23वे लिंग श्री आनंदकेश्वर लिंग. या ठिकाणचा परिसर बघा, स्वच्छ सुंदर आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी येणं झालं. म्हणजे इथं अशी झाडी वगैरे आहेत, आजूबाजूला छोटी मंदिर आहेत, पाण्याची व्यवस्था पण आहे आणि लोकांना बसायला पण जागा आहे. छान आहे या ठिकाणी. आणि इकडं काही असं चित्र वगैरे पण काढले. ते बघा, शंकराचं चित्र आहे, गणपतीचं चित्र मस्त आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते शिवलिंग तुम्हाला दाखवतो. लिंग प्रदक्षिणामधलं आता बघा, हे 27 आहे. 25, 24, 25, 26, 27 असं हौगेश्वर आहे, रामलिंग आहे, नागेश्वर आहे आणि रामभद्रेश्वर लिंग असे 4 लिंग या एकाच ठिकाणी आहेत. हे दूध पंढरीच्या जवळ आहे आणि भाविक या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेत आहेत. दूध पंढरीचं ऑफिस आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे हे आणि एकाच ठिकाणी 4 लिंग आहेत. 24, 25, 26, 27. हर एकदा भक्तलिंग हर बोला. हर सिद्धेश्वर महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. हे स्वामी फॅमिली आहे आणि आम्हाला आता 68 लिंग प्रदक्षिणा मार्गावर यांची भेट झाली. तर दरवर्षी तुम्ही येता का आणि काय अनुभव आहे तुमचा? आम्ही जवळजवळ 10 वर्षापासून येतो. 68 लिंग हा लिंगाची महत्व लय भारी आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळे 68 लिंग म्हणजे पूर्ण आपले सिद्धेश्वराचे पूर्ण सिद्धेश्वर भक्तांचे कल्याण होण्यासाठी हे 68 लिंग लोक करत येतं. त्यासाठी सिद्धेश्वराची कृपाशीर्वादाने 68 लिंगाचे दर्शन झाल्यावर एक वर्षासाठी समाधान वाटल्यासारखं होत आहे. वर्षभराची ऊर्जा मिळते, वर्षभराची ऊर्जा मिळते. ताई, तुला कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच आले, मला खूप छान नाव वाटतंय. सांगून सुरू कर. माझं नाव अंजली इरैया स्वामी. मी पहिल्यांदाच आले, सो मला खूप छान वाटतंय. दीदी, माझं नाव आरती संगया स्वामी. मी पण पहिल्यांदाच आले, छान वाटायला छान लागलं. वाटतं. रामेश्वर लिंग 28 क्रमांकाचं जे आहे ते इकडे बघा, धरमसी लाईन परिसरामध्ये बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर. 68 लिंग प्रदक्षिणेमधले 30 नंबरचे लिंग जे आहे ते आहे हे बघा, इथं फलक लावलेला आहे. नाव चुकू नये म्हणून मी व्यवस्थित वाचून दाखवतो. श्री अनंत नामेश्वर लिंग 30वे नंबर. लिंगापैकी 31 नंबरचे लिंग आहे बघा, हे पाशुपतीय लिंग, देशमुखवाडा मळा. छान सजावट केली आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. आता माझ्यासोबत परमनंट नगरसेवक आनंददादा चंदनशिवे आहेत आणि यांच्या प्रभागामध्ये आता 68 लिंगापैकी एक लिंग आहे, 30वे लिंग पशुपतीनाथ. आणि या ठिकाणी आपण पाहतोय छान सजावट केली आहे, स्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था केली आणि खास करून आनंददादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दुधाची व्यवस्था केली आहे. दादा, दरवर्षी तुम्ही ही सेवा करता, तर काय सांगाल आज यात्रेच्या निमित्तानं? श्री सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची 900 वर्षाची जी परंपरा यात्रेची, एक सोलापूरकर म्हणून गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या भागामधले जी बुधवारपेठ परिसरामधले जी लिंग आहेत, जवळजवळ ते 5 ते 6 लिंग आहेत. ती अनंत नामेश्वर असेल, जगेश्वर असेल, त्यानंतर शतकेश्वर लिंग असेल किंवा पशुपती लिंग असेल. आणि विशेष म्हणजे जी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती जो विरकर गणपती या बुधवारपेठ परिसरामध्ये आहे.
आम्ही गेल्या अनेक वर्षापासून फार भक्तिभावाने या ठिकाणी जी लोक तेला अभिषेकसाठी निघतात पहिल्या दिवशी, त्या दिवशी लोकांचा बरेच की त्या दिवशी दुधाचा वाटप या ठिकाणी करण्याचं आम्ही एक मनामध्ये आलं की त्या दिवशी काय लोकांचा उपास असतो, काय लोकांचा म्हणजे भक्तिभावानं त्या दिवशी फिरतात. आणि 14 तारीखच्या जे अक्षता सोहळा झाल्यानंतर गोडधोड जेवण बिवण करून लोक या ठिकाणी अक्षता झाल्यानंतर जेवण करतात. त्यामुळं आजचा जो दिवस आहे प्रत्येक जण या दुधाचा स्वाद घेतो. आणि 14 तारखेला अक्षता सोहळा झाल्यानंतर लोकांचं कमी प्रमाण असतं आणि लोक म्हणजे जरा निवांत पद्धतीनं व अक्षता सोहळा झाल्या पण असं प्रदर्शनाला निवांत लोक येतात, सोयीप्रमाणे या ठिकाणी जातात. परंतु आजचा जो दिवस आहे या दिवशी खऱ्या अर्थानं जी 68 लिंग करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी त्यांचं काळजी घेणे, या भागामधली स्वच्छता असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पाण्याची सोय असेल किंवा अशा छोट्या मोठ्या जी गोष्टी आहेत त्याच्याकडे आम्ही स्वतः आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, या भागातले सर्व नागरिक हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी लक्ष देऊन स्वच्छता ठेवण्याचं काम करतात. त्याचबरोबर इथे येणाऱ्या सर्व 68 लिंगाला जी प्रदर्शना मार्गाने दर्शन घेणाऱ्या नागरिकांची सोय करतात. तशाच पद्धतीचं आम्ही या ठिकाणी हे दूध वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि सातत्यानं आम्ही अशा आता ही जी तुम्हाला सुशोभित झालेलं या ठिकाणी मंदिर दिसतंय, मंदिर सुद्धा- परिसर स्वच्छ सुंदर हे जे या ठिकाणी म्हणजे सुशोभीकरण या ठिकाणी वरचा जो सभा मंडप असेल किंवा अनेक या ठिकाणी दिसणारी जी गोष्ट ही परमनंट स्वरूपाची या ठिकाणी सर्व या भागातल्या ही देशमुख माळा म्हणून या ठिकाणी फेमस आहे. या भागातले जी देशमुख त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्यापैकी ह्या त्यांच्या जागेमध्ये ही सदरचं या ठिकाणी ही गणपतीचं या ठिकाणी मंदिर आहे, लिंग आहे. तरी त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही लोकांची भाविकांची कसं या ठिकाणी म्हणजे सोय होईल ही आम्ही सर्वात प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. त्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी थांबून दूध घेतात आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी मार्गस्थ होतात लोक. आनंदाने जे सिद्धेश्वर भक्तांसाठी जे केलेली व्यवस्था आहे त्याच्या निमित्त आपण समस्त सोलापूरकरांच्या वतीनं आनंदातांचे आभार मानूयात. आता धन्यवाद. ओके. बाळीवेस करून सम्राट चौकाकडे जाताना आणि हे कस्तुरबा मार्केटच्या एक्झॅक्ट समोर 68 लिंगापैकी 32वा लिंग शतकेश्वर लिंग आहे. हा प्रभागसुद्धा आनंदाचा चंदनशिवे यांचा आहे. शतकेश्वर लिंग जुनं मंदिर आहे, थोडंसं कलर केलेलं आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. 68 लिंगपैकी 33वे यल्लेश्वर लिंग हे पहा. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. हे बघा इकडं वडार समाजाचा जो हे बोर्ड त्याच्या एक्झॅक्ट शेजारी आणि इकडं बाळीवेस मंदिराकडे जाताना हे आहे. बाळीवेस परिसरामध्ये 3 68 लिंगापैकी लिंग आहेत, 34, 35 आणि 36. हे बघा एक इथं झाडाची इथं हे समोर एक इथं आहे आणि एक खाली यायच्या अंडरग्राऊंडमध्ये जबरेश्वर लिंग, जगदेश्वर, चुंबकेश्वर, 37, 38 बंडेश्वर लिंग आणि भद्रेश्वर लिंग सरापकट्टा परिसरामध्ये आहे. अनुभव मंगलकरला इथे आम्ही आता आलो आहे. सरापकट्टा परिसरामध्ये पुढे आल्यानंतर 39 आणि 40 क्रमांकाचे लिंग आहेत. एक आहे शिळगीचा गणपती असं नाव लिहिलं त्याला आणि कामेश्वर लिंग असं 2 नावं लिहिलेली तिथं. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. 43 नंबरचे अमोघेश्वर लिंग, मनादेश्वर लिंग, 46वे लिंग, 44 क्रमांकाचं हे लिंग 68. खारीबावडी शुक्रवार पेठ येथील किती नंबरचं लिंग आहे? 45 क्रमांकाचं शिवलिंग सिद्धरामेश्वरांनी स्थापित केलेलं. 68 लिंगापैकी 46वे लिंग ब्रह्मनाद नादेश्वर लिंग.
अचलेश्वर लिंग 47 नंबर. अडुसष्ट लिंगापैकी 48 लिंग श्री चिन्नेश्वर लिंग. 39 त्रिपुरारंतकेश्वर लिंग. 68 लिंगापैकी 50वे लिंग सर्वेश्वर लिंग. ओम नमः शिवाय. नाही इथं 50. उमा माहेश्वर लिंग 68 लिंगापैकी एक या ठिकाणी आहे, अगदी काँग्रेस भवनाच्या शेजारी. 51 नंबर. गुरुभेट या ठिकाणी नवणेश्वर लिंग 52 क्रमांकाचे. हो मैदानावर 53 आणि दुसरा आहे 54. असे 2 लिंग आहेत या ठिकाणी. एक आहे ज्योतिश्वर आणि सिद्धवंती लिंग. होम मैदानावर आपण आलेलो आहोत. गड्डा यात्रा भरणार आहे या ठिकाणी. या बघा तयारी सुरू आहे. लिंगपैकी हे अकलेश्वर लिंग आहे 55 आणि गोमुखी लिंग आहे 54. 68 लिंग प्रदक्षिणा आमची सुरू आहे. आता हे दादा भेटलेत. आता तुमचं काय नाव आहे? महेश चंद्रकांत वाकडे. ओके, दरवर्षी करता का? हो, वर्षाला काय अनुभव आहे, कसं वाटतंय? देवभक्त तेवढंच देवदर्शन केलं, तेवढं मन प्रसन्न होतं. बरं. तेवढंच नंबरनुसार केल्यानंतर तेवढं सगळं आपलं व्यायाम पण हे होऊन जातं आणि त्यातून शारीरिक भक्ती- श्रम पण होतं हा, आणि शारीरिक श्रम देवदर्शन पण पण देवदर्शन पण होऊन जातं. ओके, म्हणजे काय देवाकडे मागणं आहे यावर्षी तुमचं? चांगलं सृष्टीला चांगली ठेवते. चांगली ठेवू दे. हा. हा. Yes. आणि यात्रेचा जो आपला अनुभव आहे सोलापूरचा, त्याच्याविषयी काय सांगाल सगळ्यांना? यात्रेसंदर्भात म्हणलं तर सगळ्या समभाव सगळ्यांचा एकत्रित येऊन चांगला एक मोठा सण साजरा होतो. मोठं होत आहे. मोठा सण साजरा होतो. ओके. त्या प्रत्येक बाहेरचे लोक, कर्नाटक वगैरे सगळीकडचे लोक येतात त्या महाराष्ट्रात सोलापुराच्या यात्रेसाठी. त्यामुळे हा, वातावरण वातावरण आनंदी एकदम असतं. आनंदी मध्ये राहून जातं. Yes. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. नमस्कार. समर्थ बंडे. सिद्धेश्वर महाराजांची दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरू झालेली आहे. तर या यात्रेनिमित्त समस्त सोलापूरकर 68 लिंगांना आज तैलाभिषेक करतात. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही पण 68 लिंग करायला लागलो. विशाल दादा आता माझ्यासोबत आहे. 68 लिंग प्रदक्षिणा सुरू आहे. काय भावना आहे मनामध्ये? काय नाही, सिद्धेश्वर रामाची चांगली भावना आहे. त्यांच्यासाठी भक्त आहे, त्यांचे आम्ही सगळे भक्त आहेत. त्यांच्या देवासाठी चांगलं योगदान चालू आहे. किती वर्ष तुझे दरवर्षी करतो? माझं 5 वर्ष. फक्त कोरोनामध्ये 2 वर्ष सोडलं होतं. ओके. तरी सकाळी सुद्धा मी ट्राय केलं, हा. तर पोलिसांनी अडवल्यावर आम्ही सोडून दिलं होतं. कोरोनामध्ये कोरोनामध्ये. मग आता हे 2-3 वर्ष सलग चालू आहे. हा, सलग चालू आहे. कसं आहे, म्हणजे कसं कमी लोक जी भेटते? लोक सगळे भक्तीवाले भेटतात. हा. असं नाही की सगळे टाइमपासला झालेले आहेत. सगळे भक्तीसाठी आलेले असतात. थोडेफार असते. काय मिळते हे करून? म्हणजे 68 लिंग प्रदक्षिणा केल्यावर काय मिळतं? देवाची भक्ती भेटते, मन सुख शांत होतं. ओके. देवाची भक्ती केल्यास तेवढंच समाधान वाटतं. समाधान वाटतं. तू काय करतो? माझं B.Com 3rd इयर चालू आहे. ओके, व्हेरी गुड. तुझं नाव? रोहन लोमटे. काय भावना आहे मनामध्ये? एक चांगली ऊर्जा निर्माण होते बघताना. प्रत्येक दर्शन होतं. असं अनेक लोक एकत्र येतात, भेटतात, चर्चा होते. असे लिंगाचे वेलण्याचे कळते, समजते कुठे कुठे कसे काय काय आहे. त्याला एवढं बोलतो. ओके. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. जट पार्क स्टेडियमच्या शेजारी आम्ही आहोत आणि इथं बघा हे 57, 58, 59, 60, 61 असे सगळे आपल्या 68 लिंगापैकी लिंग आहेत. बालब्रह्मेश्वर लिंग आहे, वज्रेश्वर लिंग आहे, उमा महेश्वर लिंग आहे, बालयोगीश्वर लिंग आहे, शमीश्वर लिंग आहे. म्हणजे तुम्ही इकडे कधी आला असाल तर इकडे नक्की दर्शन घ्या. हे 68 लिंगापैकी जे लिंग आहेत या ठिकाणी आपल्याला दर्शनाला पाहायला मिळतं. आपण पाहतो या ठिकाणी आज 68 लिंग प्रदक्षिणा सुरू आहे आणि लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत. बासष्टावे खयेश्वर लिंग. खयेश्वर लिंग हे एक्झॅक्ट आपल्या किल्ल्याच्या समोर सुप्रजा पावभाजीच्या शेजारी आहे. कालिका देवस्थान इथे हे लिंग आहे. मसरे गल्ली इथल्या कालिका गणपती
या मंदिरामध्ये हे लिंग आहे. सोमेश्वर लिंग 64वे लिंग, 68 लिंग प्रदक्षिणा मार्गातलं हे 64 क्रमांकाचं लिंग आहे. एक्झॅक्ट मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरच्या बोळामध्ये हे लिंग आहे 64 क्रमांकाचं कोठार सोमेश्वर लिंग. सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर येथे शेवटचे लिंग आहे, त्याचं दर्शन घेऊया चला. मल्लिकार्जुन मंदिर परिसरातलं हे दृश्य आहे. सायंकाळचे 4 वाजत आलेले आहेत. 68 लिंग प्रदक्षिणा सुरू आहे. हजारो भाविक या प्रदक्षिणेमध्ये सहभागी झालेले आहेत. 64 लिंग आत्ता कंप्लीट झालेत, बाकीचे लिंग आता दर्शन होणार आहेत. 68 लिंग प्रदक्षिणा सुरू आहे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या निमित्तानं. 65 क्रमांकाचे लिंग श्री मल्लिकार्जुन लिंग. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. आयलेश्वर लिंग. वे लिंग आनंदेश्वर लिंग. 68 क्रमांक उमाक्षेत्रेश्वर लिंग. शिवशंभो हर हर महादेव. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट.